नळ चालू करायचा, पाईप खाली ठेवायचा, नंतर कपडा पावडर, त्याच्यानंतर हा पॉवरचं बटन आहे. जर रोजचे कपडे आहे तर डायरेक्ट स्टार्ट करा. ठीक आहे. मशीनला पाणी किती घ्यायचं आहे, टाईम किती घ्यायचा आहे तो आपोआप घेणार, तुम्हाला काय करायची गरज नाही. ठीक आहे. रोजचे कपड्यांसाठी रोजच्या कपड्यांना हे चालू करायचं. हो, पहिले हावाला बटन असं दाबायचं आणि हावाला खालचं बस सोडून हे दाबायचं. हां, बस सोडून द्यायचं. तुम्हाला काय करायची गरज नाही. हे नाही काय काहीच नाही. आपोआप मशीन सगळं करणार. ठीक आहे. जर वेगवेगळे कपडे असतील, गोधड्या वगैरे असतील तर पहिले पॉवर द्यायचा. ठीक आहे. हां, आता चादर गोड्डी घातली तर काय करायचं, पॉवर द्यायचा पहिले. हा असा ऑन करायचा. ठीक आहे. नंतर हा वाला जो लाईट आहे ना तिथे सोकवर आणायचा, एकदा दाबायचा. हा प्रोग्रामचा बटन स्टार्ट नाही करायचा पहिले सोकवर आणायचा आणि स्टार्ट करायचा गोधड्यांसाठी. गोधड्या इथे यायचं तर इथे आणायचं. हां, इथे दाबायचं. हां, हे दाबायचं प्रोग्राम बटन. ठीक आहे. गोधड्यांसाठी हे दाबायचं. हां, पहिले पॉवर आणि प्रोग्रामचा एकदा गोधड्यांसाठी एकदाच दाबायचं. हां, आणि स्टार्ट करायचा. हे पण एकदाच दाबायचं. एकदाच दाबायचं. डोक्यात बऱ्यापर्यंत बसापर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ आहे, मी पाठवून देणार. आणि जर पातळ कपडे असतील, साड्या वगैरे फक्त धुवायच्या असेल तर असा दाबून इथे थर्डला आणायचा, डेलिकेटला. ठीक आहे. डेलिकेटला आणल्यावर स्टार्ट करायचं. ठीक आहे. पातळ कपडे साड्या बिड्या घातल्या तर हे इथे आणायचं. हां, इथे आणायचं. मग हे चालू करायचं. हां, हे दाबावंच लागेल तुम्हाला. पहिले पॉवर आणि साड्या असतील तर डेलिकेट दाबून आणायचं इथे आणि स्टार्ट करायचं. ठीक आहे. आणि जास्त घाण घ्या, सगळं बंद करा, तुम्ही चालू करा. नाही, प्रेस करा, जोरात प्रेस करावं लागेल. जोरात करावं लागेल. हे अजून नाही, जोरात तवा. हे बघा, पॉवर इथे जावा मध्ये. हे झाले रोजचे कपड्यांसाठी. ठीक आहे. आणि जर गोधड्या वगैरे असतील तर पहिले हा दाबायचा आणि हा प्रोग्रामचा बटन दाबून खाली आणायचा. लाईट दाबा, पहिले हे दाबायचं. हां, बस गोधड्यांसाठी. आणि आता स्टार्ट करा. ठीक आहे. हे गोधड्यांसाठी आहे त्याचं. आणि टप ड्रायवर आणायचा आणि स्टार्ट करून सोडून द्यायचं. मशीन म्हणजे ते पूर्ण ते म्हणजे टप ड्राय हे होतो आहे, म्हणजे ते पूर्ण साफ करणार मशीन. तुम्ही जर प्रोग्राम पूर्ण झाल्यावर लास्टला बंद करा तुम्ही. नाही, पाणी येतच राहील ना. नाही, तिथून येत राहील ना. नाही, इथून टाकीतून. हां, इथून बंद होणार. हां, मध्ये स्टॉप पॉज होऊन जाईल. पॉज होऊन जाणार. पाण्याचा लेवल झाला ना आपोआप पॉज होणार. आता हा पाईप नाही लावला आणि आपला पाईप लावला ह्याच्यात तर चालेल ना. कुठला आपला पाईप. जर जास्त कपडे असतील ना तर वरती जाणार. लाईट कमी आहे म्हणून इथे खाली आहे. मिनिमम 18 लिटर 12 लिटर 12 लिटर 18 लिटर एवढं पाणी लागतं. हां, जर समजा आता इथे फ्लॅश नाही होत ना, म्हणजे असा जडून राहिला आहे. नॉर्मली ऑन आहे म्हणजे 29 लिटर आहे. ठीक आहे. जर इथे असा ब्लिंक होत असेल ना तर समजा 33 लिटर आहे. जर ब्लिंक नाही होत असेल तर 37 लिटर आहे. ओके. म्हणजे लेफ्ट साईडला असेल तर ब्लिंक होत असेल तर 24 किंवा 24 लिटर 12 लिटर. म्हणजे लेफ्ट साईडचे ते ब्लिंक होणारे लेफ्ट साईडचे आहेत. हां, लेफ्ट साईडचे. आणि नॉर्मल असेल स्टेबल असेल तर ऑन आहे, नॉर्मली ऑन आहे. मग ते हे काय म्हणजे लिटर ब्लिंक आणि असं काय म्हणजे ब्लिंकसाठी. ओके. लिटर कमी लिटर एकच लिहिलं ना, बरोबर. ते लिहून दिलं ते लोक. हां, म्हणजे ब्लिंक म्हणजे ते कमी त्या साईडचे. हां, या साईडचे. आणि नॉर्मली ऑन म्हणजे या साईड. ओके ओके. आणि ते 0 वॉटर काय ते 0 प्रेशर म्हणजे एकदम कमी प्रेशर असेल तरीही पाणी येणार असं. हां, ते बोलले तर मॅन्युअली पण टाकू शकतो का वरून. पण 3दा टाकावं लागेल. असं तुम्हाला मेहनत घेऊन फायदा काय ना. नाही, विचारतोय म्हणजे. आता आम्हाला इथे पाणी आहे कारण आम्ही मशीन वापरली आहे पण अशी नाही वापरली मी. बघा, तुम्ही जर पॉवर देऊन स्टार्ट केले आणि तुम्ही मध्ये उचलले तर मशीन चालणार नाही, बंद होणार, एरर दाखवणार. असं आहे. हां. आणि
नंतर तुम्ही बंद केल्यानंतर चालू आपोआप नाही होणार, तुम्हाला परत स्टार्ट चालू करायला लागेल. बरोबर. ना आता कपडे एपडे पावडर बिवडर घालून एकदमच चालू करायचं, मग ते हा, ऑटोमॅटिक बंद होणार. आपोआप सगळं इथे लाईट वगैरे सगळं पेटणार. कपडे सुकून बिकून पाणी सगळं अगोदर टाकायचं का? पाणी नळ अगोदर चालू करून ठेवायचं हा, का? पहिले हेच करायचं, नळ चालू करायचं, पाईप खाली ठेवायचा, कपडे टाकायचं, पावडर टाकायचं, नंतर इथे यायचं. पहिले येऊन काय फायदा नाही. फायदा नाही. बरोबर. ठीक आहे. आणि पण क्विक सगळं तयारी करायची. हा पहिले त्याच्यात पहिले तयारी पाणी करून बिनी सोडून पण नळ चालू ठेवून. तुम्ही फक्त नळ चालू करून सोडून द्यायचं, आपोआप मशीनला किती पाणी घ्यायचं ना कपड्याच्या हिशोबाने घेणार. ठीक आहे. ते सेकंड बिकन लावायची गरज नाही. काहीच मिनिटं. काहीच नाही. मग ते ऑटोमॅटिक धुवून वॉश सगळं. ड्राय करून पण देणार. आम्हाला आता 3 वेळा धुवायचं. वॉश म्हणजे धुणार, रिन्स म्हणजे खंगालणार आणि स्पिन म्हणजे सुकवणार. आता कपडे कसे आम्हाला समजा आता आपण नॉर्मलच्या वरून टाकायचे बघता सरळ करून. म्हणजे शर्ट असेल असं वरतून साडीवर असेल म्हणजे पहिलं पाणी चालू केलं तर पाणी भरलं नाही त्यामध्ये टबमध्ये. चालू केल्यानंतर ना हां असं चालू केलं तुम्ही, आता पहिले ही अशी चालणार म्हणजे कपड्यांचं वजन करते. किती बरोबर. वजन हां. आहे. त्याच्या हिशोबाने इथे ऑटोमॅटिक घेणार. हां. आलं. मग इथे बघा असा पाणी घेतंय. हां. व्हायब्रेट होणार. मग ड्राय पण ऑटोमॅटिक होणार कपडे. आपोआप आपोआप सगळे आपोआप. पाणी पण आउटले ऑटोमॅटिक जाणार. हां. तुम्हाला काहीच नाही करायची, फक्त नळ चालू करायचं, पाईप खाली ठेवायचा, कपडे टाकून पावडर टाकून फक्त ऑपरेट करायचं. स्टार्ट करून सोडून द्यायचं. ओके. मला हे वटणांची टेन्शन असतं. तुम्ही ना फक्त नळ पाईप खाली ठेवायचा, ते, कपडे टाकायचं, 1 बटन 2 बटन. नॉर्मलमध्ये तुम्ही कुठलाही कपडे टाकू शकता, असं काय नाही. 1 तास मशीन चालणार. ओके. 2 वेळा केलं तर चालतं. स्मार्ट म्हणजे रोजचे कपडे. बरोबर. रोजचे कपड्यांमध्ये तुम्ही कुठलाही कपडा टाकू शकता, असं काय नाही. फक्त मला चादरी गोड्यात होत आणि नाही. किती कपडे टाकू शकतो एका टायमाला? एका टायमाला तुम्ही 7 kg आहे ना, 6 जोडी कपडे टाकू शकतो तुम्ही. ओके ओके. म्हणजे छोटे छोटे असतात. पॅन्ट शर्ट 12 कपडे तुम्ही टाकू शकता. गोडी एकच आणि टाकायची. चाइल्ड लॉकचं कसं आहे? चाइल्ड लॉक असं दाबून पॉवर द्यायचं. पहिले तुम्ही स्टार्ट करायचं, नंतर दोन्ही एकदा दाबायचं. 3 सेकंड. याने काय होणार? इथे लॉक झाला चाइल्ड लॉक. म्हणजे माणसाचा कोण हात लावू शकत नाही. हां, इथे ऑपरेट नाही होणार कुठलाही बटन दाबा. आणि अनलॉक करायला परत 3 सेकंड. ते लाईट पेटणार नाही. आणि हे सगळं ऑटोमॅटिक होणार. Automatic. ट्रब ड्राय फक्त आठवड्याने एकदा करायचं नाही. प्रोग्राम हां. ना, म्हणजे महिन्यातून एकदा. महिन्यात एकदा. आणि एनजेप म्हणजे ते तेच झिरो प्रेशरवर. तिने कसं त्याचा फंडा काय म्हणजे त्याचा काय फीचर आहे? हे तर प्रेशर कमी असेल तर पाण्याला तरी बी येणार पाणी. ओके असं. घेणारा. हां. आणि हे ऑक्सिजन वेव्ह असं. असं हां. समजलं ते. इथून असं हवा